चॉकलेटचा बंगला प्रत्येक मुलीसाठी एक स्वप्न असतं. कोणाचं स्वप्न असं पूर्ण झाल्यानंतर कसं वाटतं? हो. वाव. बट इट वॉज व्हेरी हार्ड जर्नी. व्हॅलेंटाईन निमित्त प्रेमाचा एक मेसेज. लाईफ एकदाच भेटते. हा. लिव्ह युअर पॅशन अँड एन्जॉय दॅट प्रोसेस. Okay. दॅट्स इट. व्हॅलेंटाईन स्पेशलसाठी प्रत्येक गोष्ट ही पेशन्स आणि प्रिसिशन हे दोन्हीचं कॉम्बिनेशन. मशीन मेड काही नाही आहे. सो इट्स नॉट एनी मेकॅनिकल द स्टफ इज देअर. I just want to know that what is a Nolita name behind the story? तर नोलिता इट्स लाईक स्वित्झर्लंडच्या त्या साईडला एक खूप छोटंसं गाव आहे ते. Hmm. गाव इज एव्हिएशन लाईन मध्ये गेलं तर भरारी आहे. Hmm. पण माझ्यासाठी ते भरारी आहे. बट काऊ मी फक्त एक फिलॉसॉफी म्हणून यूज केलंय. वा. इट्स अ प्युअर इन्ग्रेडियंट्स, नथिंग इज. भेसळ नाही. माझा सोल इज लाईक फॉर द आर्टिसनल चॉकलेटर ओनली. सो आय डोंट वॉन्ट टू कन्वर्ट माय सेल्फ इन टू द कमर्शियल एट ऑल. मला वाटतं पूरी कायनात हमें चॉकलेट खिलाने के लिए मिल चुकी है और आप राइट पर्सन हो जिथे तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता आणि येस. भरभरून प्रेम इथून मिळेल आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता. सो लेट्स टेस्ट. वाव. हॅलो हाय, कसं काय? मी आरजे अमोल. मी सध्या आहे बँड्रामध्ये नोलिता आणि ककाओ या कॅफेमध्ये काहीतरी मेकिंग होतं. काय होतंय? प्रेमाच्या गोष्टी तर सांगेनच तुम्हाला, पण प्रेम कशावरती करावं तर पॅशन सोबत करावं. आणि मी आज जाणार आहे भेटायला श्रद्धा विचारे यांना, ज्या ह्या कॅफेच्या ओनर आहेत. सो वेळ न घालवता बँड्रामध्ये या फेमस कॅफेची काय कहाणी आहे जाणून घ्या. लेट्स गो. सो मी आता आलेलो आहे नोलिता या कॅफेमध्ये, जिथे Lights पाहिजे असेल तर माझं आवाज स्वागत करा. करायला कोण नाही. त्या दोघी जण. Lights. हाय. हॅलो. Hi Amol, हाय. how are you? हाय, हाऊ आर यू? Hi. कामात बिझी? लाईट्स लाव दीपाली, लाईट्स लाव. खूप ऑर्डर्स आहेत Order व्हॅलेंटाईन्सच्या. Yes. And लोक cafe प्रेमात मध्ये बिझी आहेत तिकडे आणि आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही पण थोडंसं बिझी होऊन सांभाळा. दाखवायचा प्रयत्न अजिबात. करतोय. सो I will not आपण accept कुठे any बघायला single मला mistake. मिळेल का? आतमध्ये मॅम आहे ते चॉकलेट्स बनवते ऑर्डर. बघा इकडे पण त्या बिझी आहेत. त्यामुळे बघा ह्या ताई सुद्धा बिझी आहेत. हॅलो. हाय. हाय. सो आतमध्ये जायचं कारण काय? कारण मी पण अशा कॅफेमध्ये पहिल्यांदा येतोय ज्या ठिकाणी चॉकलेटचं मेकिंग चालू आहे. आणि आपल्यासोबत आहेत नोलिता आणि CAVU काऊ कॅफेचे ओनर, वन अँड ऑनली श्रद्धा विचारे. मॅम, खूप खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र या चॅनलमध्ये. सो मला एक सांगा, ही जी ऑर्डर आलेली आहे व्हॅलेंटाईन निमित्त प्रेमाचा एक मेसेज जसा तुमचा आहे, काय असेल लोकांसाठीचा? लाईफ एकदाच भेटते. हा. लिव्ह युअर पॅशन अँड एन्जॉय दॅट प्रोसेस. दॅट्स Okay. इट. सो वेळ न घालवता आता ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवेन. बट इट्स अ ह्यूज मेहनत. ऑब्विसली हे दिसतंय तुम्हाला खूपच सेन्सिटिव्ह आहे, खूपच काटकसर करून ह्यांना काढावं लागतं त्या ड्रेस मधून. हे साचे असतात आणि हे जवळपास किती तास ठेवायला लागतात? ओव्हरनाईट. ओव्हरनाईट 24 hours. येस, 24 hours. अँड डिपेंड ऑन एव्हरीथिंग इज इन हे क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसवर आहे. टोटल सायन्स. इट्स नॉट लाईक दॅट करके ते प्रॉपरली झालं तरच निघणार बाहेर. ओके. सो स्टील इट्स नॉट रेडी. बघितलं? दिसतंय तुम्हाला? दिस इज यू कॅन सी हिअर. हे डिमोल्ड झालेलं आणि हे ते चिकटलेला तो एक पॅच दिसतोय. सो दिस इज नॉट रेडी येट. सो द टेम्परेचर मायग्रेशन असं आहे ना की याला चॉकलेट झाल्यानंतर ह्याला 15 to 18 टेम्परेचरवरती हा चॉकलेट जनरली सर्व पण केलं जातं आणि चिलरमध्ये ठेवलं पण जातं. ओके. आणि ज्याला क्रिस्टलायझेशन करायचं असेल तर दॅट इज अ आयडियल टेम्परेचर फॉर द चॉकलेट सेटिंग. नाहीतर वॉटर कंटॅमिनेशन होतं त्याच्यामध्ये, दॅट विच इज नॉट रिक्वायर्ड. अँड चॉकलेट अँड वॉटर एनिमी ओके. क्रॉस दुश्मन. हे तुम्ही बघताय, ही साधी सुधी गोष्ट नाहीये. चॉकलेट खायला आवडतं, व्हॅलेंटाईनमध्ये गिफ्ट द्यायला आवडतं, पण बनवणं ऍक्च्युली बघायला गेलात तर खूप कठीण मेहनत त्याच्यात दिसते. आणि मी हे सगळं दाखवतो बिकॉज व्हॅलेंटाईन्स आहे आणि ह्या निमित्त ते म्हणतात ना की ह्यांचं लहानपणाचं एक स्वप्न होतं
आणि ते स्वप्न जे आहे त्याच्यावर त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण ही जी प्रोसेस आहे ही आम्ही तुम्हाला दाखवतोय, कारण एक नाही 2 कॅफे ते पण मॅटर. त्या सगळ्या कॅफेज बद्दल आणि यांच्या जर्नी बद्दल पुढच्या काही वेळात आम्ही भेटणार कुठेतरी. सो लेट्स स्टे विथ अस. मशीन मेड काही नाही आहे. इच पीस टेक इट्स देअर ओन टाइम. ओके. इट्स फोर्सफुली आपण त्याला डिमोल्डमधनं काढू शकत नाही. बघताय तुम्ही. सो इट्स नॉट एनी मेकॅनिकल द स्टफ इज देअर. सो प्रत्येक गोष्ट ही पेशन्स अँड प्रिसिशन Right. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन. सो लॉट्स ऑफ पेशन्स. या साच्यामध्ये टाकताना किती जण असतात? 1-2 जण इनफ आहे? एकच. या दिस प्रोसेस कॅन बी डन थ्रू द मशिनरी एज वेल एज इक्विपमेंट्स आहेत त्याचे मार्केटमध्ये. इट्स नॉट इन इंडियन बेस्ड कंपनी. इट्स अ सेल्मी अँड मेनी अदर ब्रँड आर देअर. बट मी आत्ता जस्ट चॉकलेटचं स्टार्ट केलेलं आहे. सो आत्ता तरी रिक्वायरमेंट नाही ह्याची. आणि आय स्टील माझा सोल इज लाईक फॉर दी आर्टिसनल चॉकलेटेर होती. सो आय डोंट वॉन्ट टू कन्वर्ट माय सेल्फ इन टू द कमर्शियल ॲट ऑल. ओके. सो दिस आय सो वॉन्ट यू टू लिव्ह युअर पॅशन. येस, आय लिव्ह माय पॅशन. आणि आर्टिसनल चॉकलेटचा जो एक टच असतो ना, तो स्वतः एक शेफ ॲज अ बीइंग अ फाउंडर अँड बीइंग अ शेफ, आय वॉन्ट टू स्टे कनेक्टेड टू माय चॉकलेट अँड एज वेल एज माय क्लायंट. इट्स नंबर इज अ हार्डली मॅटर फॉर मी, बट रिअल टेस्ट सपोज टू गो टू द रिअल माय क्लायंट. हा एक डॅमेज झालेला पीस मला लाभला आणि मी खातोय, एन्जॉय करतोय. 350ची ऑर्डर आहे आणि ह्याला काम करताना काटकर सर तुम्हाला सांगितलंय मेहनत खूप आहे. आणि मला वाटतं त्यांच्या सहकारी पण आलेले तिकडे. श्रेया, वेलकम. आणि हे जे काम आहे थोडक्यात मला सांगाल की तुमच्या स्टाफमध्ये काय इन्स्ट्रक्शन दिलेले असतात मॅमने? कारण टच जरी केलं तरी असा फुटतो. हो. ते जे चॉकलेट आहे ते हा. खूप टेम्परेचर सेन्सिटिव्ह असते. हम्म. जसं तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर खूप एकदम 18 डिग्रीज आहे रूम मधलं. हम्म. त्याच्या वर गेलं तर चॉकलेट खराब होण्याचे चान्सेस खूप आहे. ओके. अजून जे तुम्हाला शाईन दिसत आहे एक याच्यावर, हो. ते आपण नेकेड हँड्सने टच नाही करू शकत, ती शाईन हो. जाते. म्हणून तुम्ही बघत आहे मॅमनी ग्लव्स घातले ते आहे. ऍक्च्युली दिसताना मला चॉकलेट डायमंड दिसतात. हा. इट्स रिअली लाईक तुम्ही असं वाटतं की किती गुळगुळीत आहे. आणि खरंच आहे. हे बघा, मला बघून तोंडात पाणी येत असेल ना. आणि वी डोंट यूज एनी कलर टू, मतलब चॉकलेट खूप सुंदर दिसण्यासाठी रेड कलर, पिंक कलर और एनी जे पण कलर्स आहेत मला आवडत नाही. कारण चॉकलेट इट हॅज टू बी लाईक माइंडमध्ये आहे की चॉकलेट चॉकलेटसारखंच दिसावं. चॉकलेटच्या ॲक्च्युली त्याचा जो कलर आहे इट इज तो खूपच छानच आहे. सगळं चॉकलेटच राहू देतो. चॉकलेटला अजून काही बनवू ही तुमची नका. जर्नी मी ऐकली की लहानपणीचं हे स्वप्न होतं, असावा असा चॉकलेटचा बंगला. प्रत्येक मुलीसाठी एक स्वप्न असतं, चॉकलेटचा बंगला असावा. हम्म. मग आज तुम्ही हा जो कॅफे केलाय तो चॉकलेटने भरलेला आहे आणि खरंच तुम्ही त्या स्वप्नांना जगताय. सो हाऊ डू यू फील राईट नाव? अमेझिंग. कोणाचं स्वप्न असं पूर्ण झाल्यानंतर कसं वाटतं? हो. वाव. लाईक येस, कधीतरी बघितलं होतं, वाटलं नव्हतं की मी चॉकलेटमध्ये कधी येईन म्हणून. बिकॉज कुकिंगचं मला हौस आहे. कुकिंग करायला आवडते. कुकिंग इज माय पॅशन आणि माझं कम्फर्ट झोन आहे किचन म्हणजे. बट असं विचार केला नव्हता की मी कधी चॉकलेट हा चूज करेन. सो एकदा असंच इन्सिडेंट झाला जे वेन आय वॉज वर्किंग विथ ताज अँड आय वॉज टेकिंग केअर इन द बोलांची ब्रेड्स वगैरे बघायची. सकाळचा ब्रेकफास्ट माझ्याकडे असायचा ब्रेडचा. सो ते इन्ग्रेडियंट्स आणण्यासाठी ती पॅसेज असायची एक. त्याच्यामधनं वी यूज टू गो, म्हणजे ते सगळं सामान घेऊन येणं, फ्लार, शुगर, ईस्ट, वॉट एव्हर इज रिक्वायर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. सो तिथे एक छोटासा असा डोर ना, तो कंटिन्यू बंद असायचा, पण सगळ्यांना अलाउडच नसायचं एक्सेप्ट स्टाफ नाही त्या पर्टिक्युलर झोनमध्ये काम करणारी. ओके ओके. सो मी त्या विंडोमध्ये, छोटीशी विंडो होती त्याच्यामध्ये डोकं टाकून बघायची की काय चाललंय. सो इट वॉज व्हेरी गुड. म्हणजे Wow. चॉकलेट बरोबर How so खेळताशी ती sweet. वाहते चॉकलेट वगैरे, असं खूप छान वाटायचं. तेव्हा मग 2दा-3दा मी नॉक वगैरे केलेलं होतं, मी येऊ का बघायला, पण शेफने पळवून दिलं तिकडच्या. सो ते डोक्यामध्ये कुठेतरी असं ब्लॉक झाली माझ्या मेमरी की यार इतना तो कर लिया, सब कुछ तो खाना बनाने सो आता. मैंने सुना कि आपने डिग्री भी हाँ. मास्टर्स डिग्री इन फूड साइंस में Food complete science. किया. So what is that exactly? I have Food heard science like means I want to know the logical chef. I want to know as a, okay because आता जर मी काय करते तर प्रत्येक गोष्टीला सायन्स हे कनेक्टेड आहे. okay
सो आता मी चॉकलेट एक 50च्या टेम्परेचर 45 पर्यंत आपण हीट करतो त्याला मेल्ट करण्यासाठी. सो ते हीट झाल्यानंतर आपण नुसतं चॉकलेट ओतू नाही शकत आणि ते निघणारही नाही बाहेर. राईट. का निघणार नाही? कारण त्याला निघण्यासाठी त्याला एक प्रॉपर टेम्परेचर यावं लागतं. एजिटेशनची गरज असते. त्याच्यामधले शुगर क्रिस्टल, फॅट मॉलिक्युल्स हे सगळे मर्ज व्हावे लागतात प्रॉपरली. ठीक आहे. तर ते मर्ज झाल्यानंतर एक पर्टिक्युलर टेम्परेचरवरती त्याला मोल्ड केलं जातं ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये. वेदर इट्स अ गनाश असू दे, एनरोब्स असू दे, ट्रफल्स असू दे, और मेनी व्हेरियंट्स इन चॉकलेट. सो ते करण्यासाठी एक प्रॉपर टेम्परेचर आलं की ते चॉकलेट डिमोल्ड होतं किंवा त्याचा एक प्रॉपर शेप येतो. आता माझ्याचं चॉकलेट आता काही रेडी नाही आहे कारण सलोंदो चॉकलेट हा इव्हेंट झाला इंडियामध्ये. जो फॅशन शो, चॉकलेटचा फॅशन शो, वन ऑफ द फर्स्ट इंडियामध्ये झालेला तो इव्हेंट आहे. I just want to know that what is a Nolita name behind the story? The Nolita, it's like actually स्वित्झर्लंडच्या त्या साईडला एक खूप छोटंसं गाव आहे ते. दॅट इज अ नॉलिता. दॅट इज जस्ट it's a name. It's nothing. It's like it's a philosophy. It's come out of somebody's mind and I liked it. की नॉलिता मला छान वाटलं, मी कनेक्ट केलं. त्याच्यानंतर काऊचं पण तसंच आहे. काऊला पण काही मिनिंग नाही आहे. काऊ इज एव्हिएशन लाईन मध्ये गेलं तर भरारी आहे, पण माझ्यासाठी ती भरारी आहे, बट काऊ मी फक्त एक फिलॉसॉफी म्हणून यूज केलंय. इट्स अ प्युअर इंग्रेडियंट्स, नथिंग इज, भेसळ नाही. खूप सुंदर गोष्टी त्यांनी सांगितल्या. ते त्यांचं स्वप्न जगतात. ते कमर्शियल फार असं नाही, पण ते असतं ना प्रेम, ते प्रेम स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतात. आणि व्हॅलेंटाईन्स आहे, तर व्हॅलेंटाईनमध्ये ह्यापेक्षा अजून काय सुंदर असू शकते, एवढे डेलिशियस. ह्याला बघूनच तुम्हाला प्रेम होईल. ऑलमोस्ट कम्प्लीट झाली ऑर्डर. 350-400 ट्रफल्स झालेत बनवून. बिस्कॉटी इज अमेझिंग. सो दिस बिस्कॉटी इज व्हेरी ॲडिक्टिव्ह. एकदा खाल्लत ना की तुम्हाला यू कॅन कंट्रोल युअर हँड. ऑब्व्हियसली. येस. खाते जाओ. दिस इज अ बिस्कॉटी. म्हणजे एकदा टेस्ट केली की 2-2, 4-4 वेळा तुम्ही खाल. सो लेट्स टेस्ट. वाव. सो बेसिकली कॅफेसाठी मेन त्याचा सोल आहे तो मेन्यू. ओके. जो मेन्यू हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता मेन्यूला डिसाईड करणं. कारण असा काहीतरी पाहिजे. सगळीकडे कॅफेमध्ये तेच आहे, पण अशा गोष्टी नाहीत जे कधीही तुम्हाला वाटलं की काहीतरी मला खायचंय पण त्याचा टच मला घरचा आला पाहिजे. ओके. सो मला ते इनकॉपरेट करायचं. सो थालीपीठ फोकाशिया. नोबडी थॉट अबाउट दॅट करके एक्झॅक्टली. सो मी थालीपीठ, आणि त्याच्यावर अगेन ग्लुटेन आहे. त्याच्यानंतर त्याचा डोस टेम्परेचर, त्याचं हायड्रेशन किती % असला पाहिजे, आणि येट टू बी म्हणजे फोकाशिया जसा असला पाहिजे, सॉफ्ट, वरचं क्रस्टी, हा सगळं हँडल करून ऑलमोस्ट 7 to 8 आयटम्स झाले माझ्या थालीपीठचं फोकाशिया बनवायला. सो त्याच्यात तुम्ही मराठीपणा आणलेलाच आहे. वाव. ह्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतील. सो दिस इज बिस्कॉटी. अजून ह्याची पॅकेजिंग बाकी आहे, लेबल येणार. ठीक आहे. अँड देन आफ्टरवर्ड्स इट विल पॅक इन द ब्युटिफुल पॅकेजिंग. सम ब्युटिफुल ड्रायड फ्लावर्स. वाव. सो दिस कम्प्लिटली हे पॅकेजिंग पण मीच डिझाईन केलेलं आहे. अँड जनरली माझ्या क्लायंटची पॅकेजिंग मीच डिझाईन करते. इवन लास्ट इट्स व्हेरी कूल. म्हणजे खरंच ही पॅकेजिंग, ही आयडिया, आणि मॅम आपलं ड्रीम जे आहे ते खरंच हे बघा ह्याच्यात पण घर दिसतंय. येस, आय लाईक टू बी क्रिएटिव्ह. आय एम अ क्रिएटिव्ह पर्सन. नाईस, व्हेरी नाईस. आय मीन, जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल, ते म्हणतात खरंच आहे की जर तुम्ही जी गोष्ट, ते शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, अगर आप किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे, मला वाटतं पूरी कायनात हमें चॉकलेट खिलाने के लिए मिल चुकी है, और आप राईट पर्सन हो जिथे तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता आणि भरभरून प्रेम इथून मिळेल आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता. सो आपण जाऊयात. काऊस आता कॅफेवरती जातोय आम्ही. ॲक्च्युली आज सॉफ्ट हँडओव्हर आहे. लेट्स सी आता तिथे किती काम कम्प्लीट झालंय. कॅफे ओपन करण्यासाठी अजून काय काय पेंडिंग आहे. लेट्स सी.
सो हे सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे टेबल्स येणार. इथे ही जी निश आहे वॉल, सो थोडंसं याला टेक्स्चर केलेलं आहे. आणि इथे पण सिटिंग अरेंजमेंट असणार आहे. ओके. इथे कॅफेचा बरिस्ता अँड दिस इज अ वर्किंग किचन विच इज नॉट कम्प्लिटली अजून रेडी नाही आहे. बट येस, बिफोर आफ्टर तुम्हाला कळेल एक वाईब की कसं आत्ता आहे आणि कसं नाही आहे. सो याच्यामध्ये खूप किचनमध्ये माझी खूप मारामारी झाली आर्किटेक्ट बरोबर स्पेशली. कारण किचन कन्सल्टंट, आर्किटेक्ट आणि मी, आम्ही तिघं असे ट्रायंगल आहोत ह्या काऊ कॅफेचे. ओके. सो आम्ही अक्षरशः लाईक इंचसाठी आमची मारामारी चालली होती किचन कन्सल्टंट बरोबर. त्याला आपले इक्विपमेंट टाकायचे आणि मी माझा स्टाफ इथे किती कम्फर्टेबली बनवू शकतो ह्याच्यावरती आर्ग्युमेंट चालत होतं. बिकॉज एवढूशा किचनमध्ये इट्स व्हेरी डिफिकल्ट ब्रीथ घेणं, ऑक्सिजन, Right. हीट जनरेशन, ह्या सगळ्या गोष्टी. बट येस, मानसीच्या सपोर्टमुळे मला हे करणं जमलं आणि आम्ही दोघी शेवटी जिंकलोय. वुमन पॉवर. वा वा वा. सुरुवात आपण केली होती की कसा असावा चॉकलेटचा बंगला, तर चॉकलेटच्या बंगल्याची सुरुवात झालेली आहे. त्याचं येस. ॲक्च्युली इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, लवकरच तुम्हाला भेटायला येतोय. मला एक थोडक्यात जाता जाता तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ही जर्नी कशी सुरुवात झाली होती. पुन्हा एकदा विचारेन की मुलींनी किंवा मुलांनी आपले स्वप्न जे आहेत, आपल्या पॅशनमधून आदर्श तर घ्यावा, मात्र त्यामुळे ऑब्व्हियसली फॅमिली सपोर्ट तर लागतोच. काय होतं बिहाइंड द स्टोरी? मला एक छोटासा मेसेज ज्या युवकांना तुमच्याकडनं इन्स्पिरेशन मिळावं यासाठी देऊ इच्छिता, तर तो काय असेल? कारण तुमच्या बांगल्याची तयारी चालू आहे. ॲक्च्युली मी ह्या प्रश्नासाठी रेडी नव्हती. पण मी कधी, मला कोणी विचारेल हा प्रश्न माझ्यापर्यंत कधी येईल हा विचार नव्हता. बट इट वॉज व्हेरी हार्ड जर्नी. कारण एज ऑफ आय गेस मी 40मध्ये मी स्टार्ट केलं ह्याच्यामध्ये ताजमध्ये काम करायला. अँड सगळं मुलांचं करता, घरातलं बघता. इट वॉज व्हेरी हार्ड जर्नी.